अजय वय निघून गेले, आता काही कालमध्ये जाऊन फायदा नाही. आकाश, कोणता आकाश माहित नाही, पण त्याने ऐकायचं आणि इकडे यायचं. सिद्धू आणि सतीश नावाजलेले असे दोन धडाडीचे फलंदाज. धर्मवीर संघाकडून पंच आहे ते रोशन शेलार आणि लेग पंच आहे ते आकाश सोनवणे उर्फ मामा. लेग पंच थांबायचे आपण. थांबा लेग पंच थांबा. आकाश सोनवणे, नंतर आम्ही करा सबस्टिट्यूट. या झालं या बाहेर या. निलेश भाऊ गवळे लेग पंचाच्या भूमिकेत. आकाश सोनवणे उर्फ मामा यायचे आपण बाहेर. शिवशक्ती मोकवणे आपलं 12 खेळलाय. प्रथम गोलंदाजी घेऊन आलाय तो मानस. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या भूमिकेत रोशनभाऊ शेलार आणि निलेश गवळी नावाजलेले असे पंच. दरम्यान षटकातील पहिला चेंडू सतीशसाठी. काहीसा डॉट बॉल निर्धाव चेंडू. षटकाची चांगली अशी सुरुवात मोकवणे संघाने केली. पहिला चेंडू निर्धाव. सतीशला काहीसा समजला नाही. पहिला चेंडू दरम्यान पुढील चेंडू पुढचा चेंडू होता, मात्र समजला नाही सतीश याला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही चेंडू निर्धाव. 2 चेंडू आणि 0 धावा. चेंडू अवंचाई मारण्याच्या नंतर पुन्हा एकदा बीट. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. काहीसा रनअप चुकला गोलंदाजाचा, त्यामुळे अडथळा येतो गोलंदाजीमध्ये. पंचांनी घोषित केलाय तो. पुन्हा एकदा रनअप मध्ये चुकी. फास्ट मध्ये जायचंय, सिद्धू व्हायचं अर्धा पिचवर बॅट घेण्यासाठी. दरम्यान सुंदर चेंडू त्रिफळात चितकेल सतीश धोबीला. षटकातील 4 चेंडू. सतीशची जागा समोरकडे गेला तो विघ्नेश. चार चेंडू 0 धावा. अजून आपल्या संघाचं खातं देखील ओपन नाही झालंय. बघूया काय करतो विघ्नेश आपल्या संघासाठी. षटकातील 5वा चेंडू. मानस याचा सुंदर गोलंदाजी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकातील 5 चेंडू आणि एकही धाव नाही. बघूया या बिग बॅश लीग रबर बॉल बिग बॅश लीग स्पर्धेतील
पहिलं निर्धाव शतक टाकतोय का तो मानस. मोखावणे संघाकडून त्याला संधी असेल, मात्र तितकाच ताकदीचा फलंदाज देखील कॅप्टन कूल म्हणून ओळखला विघ्नेश. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू आणि उंचावर समोर मारला आणि त्यांचा धावा एकूण 2 धावा. निर्धाव शतक गेला असतं जर क्षेत्ररक्षण अचूक झालं असतं तर, मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा आणि 1 गडी बाद. ईश्वरभाऊ भांगरे केसीएचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. दरम्यान थोडी घाई करायची आहे. धर्मवीर संघ शिवशक्ती मोखावणे संघ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो निखिल. बघूया विघ्नेश टू निखिल. सुंदर क्षेत्ररक्षण, त्यावर सुंदर अशी फेकी आणि 1च धाव. 1 चेंडू आणि 3 धावा. मानसांनी पहिलं सुंदर असं गोलंदाजी करून फक्त 2च धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला तो दरम्यान संघाचा. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू निखिलाचा आणि दिशेन गोलंदाजी. हा चेंडू वाईड असेल आणि 22ची 1 धाव, एकूण 2 धावा. उंचावर मारला चेंडू आणि चेंडू झाला सीमारेषे पार. षटकार सिद्धू याच्या बॅट मधून आलेला दमदार असा हा फटका, त्यावर एकूण 6 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू, तितका सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण, एकूण 2 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, सुंदर असा फटका आणि त्यावर तितकं सुंदर क्षेत्ररक्षण नयनांचं, त्यावर त्यांचं धावा काढवायच्या 2 धावा, एकूण पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट, तितकं सुंदर नयनांचं क्षेत्ररक्षण देखील झालं, तितका सुंदर थ्रो होता. चार चेंडू आणि 14 धावा. पहिल्या षटकातील देखील धावा या षटकामध्ये खेचून आणल्यात त्या सिद्धेशने. दरम्यान षटकातील पुढील चेंडू निखिल याचा. उंचवर मारण्याच्या नादात बीट होतो तो सिद्धेश. निर्धाव चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आली ती 15. 15 धावा आहेत. 15. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह, त्यावर तितका सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यावर 1च धाव पूर्ण. धावसंख्या झाली की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. नाही फक्त धरून ठेव आता. बोलतो का? गाण्या धामणीचा माणूस आहे. काय बोलतो तू? वाक्यवाला आहे ना.
चांगला असा पटकवलेला चेंडू सिद्धेशच्या बॅट मधून पंच चौकार की षटकार साधारण धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती पहिल्याच बारात षटकार मारलेला चेंडू साधारण त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव एका धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 23 धावा. 2 चेंडू आणि 23 धावा. चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी सिद्धेश. त्याचपूर्वी स्ट्राईक एंड मार्फत विघ्नेश. बघूया विघ्नेश कसा समाचार घेतो गोलंदाजाचा. रन मिळवून देतोय की आपल्या संघाला. आत्ता मात्र निर्धाव चेंडू वाईट चेंडू त्यावर बायच्या सोबत एक धाव एकूण 2 धावा. 2 धावने पुन्हा एक धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25 धावा. 2 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र स्लोवर चेंडू परंतु अवंतराशी एकदा वाईटच्या स्वरूपात. सव्वीस धावा. अवंतराशी धावत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा अवंतराशी एक धाव. गचाळाशी गोलंदाजी करतोय गोलंदाज. आत्ता मात्र चांगला असा फटकवला चेंडू परंतु एकच धाव. एका धाव्याने धावसंख्येत वर झाले. धावसंख्या झाली ती 28. 3 चेंडू आणि 28 धावा. अजून षटकार 3 चेंडू शिल्लक. तुषार हे गोलंदाजाचे चांगली अशी फलंदाजी चांगली अशी गोलंदाजी देखील तुषार मार्फत. आता मात्र स्ट्राईक एंड मार्फत सिद्धेश. बघूया कसा समाचार घेतोय सिद्धेश. आत्ता मात्र निर्धाव चेंडू. काय असं कमबॅक तुषार या गोलंदाजाचं. मोठा असा फटका मारण्याचा प्रयत्न होता सिद्धेशचा परंतु काही समजला नाही. चेंडू निर्धाव चेंडू घोषित झालाय. 4 चेंडू 28 धावा. आता मात्र चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची काढ घेऊन एक धाव. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 2 ने वाटते. धावसंख्या झाली ती 30 धावा. चांगली अशी फलंदाजी करतोय सिद्धेश. आत्ता मात्र चांगला असा फटका. मग चापेगा चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये. 2 धावेसाठी 2 धावा पूर्ण. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32 धावा. चांगली अशी फलंदाजी करतायत 2 फलंदाज सिद्धेश आणि विघ्नेश. धावसंख्या आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक घेऊन होतो रंगनाथ. हा देखील मोखवण्या संघात चांगला असा गोलंदाज म्हणून ओळखला जातो रंगनाथ. बघूया कसं मारा करते रंगनाथ आपल्या गोलंदाजी मार्फत. त्याच विरोधात फलंदाजी मार्फत येत आहे ते विघ्नेश. बघूया कसं समाचार करतो विघ्नेश. मात्र स्लोवर चेंडू होता तितकं घालकाताने कटवलेला चेंडू. एका धावेसाठी एका धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 33 धावा. मात्र सिद्धेश पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. काही स्लोवर चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजला नाही चेंडू.
मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न सिद्धेशचा. एका धावेसाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती 35 धावा. 3 चेंडू आणि 35 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. तितकं चांगलासा फटका सिद्धेशच्या बॅट मधून. तितकं चांगलासा क्षेत्ररक्षण. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धाव देखील पूर्ण. चांगल्याशी फुलबाजी करतोय सिद्धेश. 2-2 धावे धावसंख्या वाढवते सिद्धेश आपल्या संघासाठी. धावा संख्या झाली 37 धावा. 4 चेंडू 37 धावा. मात्र चांगलासा फटका. तितकं चांगलासा क्षेत्ररक्षण. परंतु एकच धाव समाधान लागते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 5 धावा कळवायच्यात. 2 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण. मकोना संघाचं 2 धावा पूर्ण. 5 चेंडू आणि 39 धावा. अजूनही षटकातली 1 चेंडू शिल्लक. हो 2 धावा घेतल्यात. 39 धावा झाल्यात. 5 चेंडू आणि 39 धावा. आता मात्र विघ्नेश स्ट्राईक एंड मार्फत. चांगलासा फटका विघ्नेशच्या बॅट मधून. सरळ षटकार मार जाते. 6 धावे धावसंख्येत बळ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. चांगलासा फटका मारला विघ्नेशने आपल्या बॅट मधून. आता 45 धावा झाले ते धर्मवीर संघाच्या आणि 46 धावाचं आव्हान ठेवलं ते शिवशक्ती मोकावणे या संघापुढे. 46 धावा. 24 चेंडू आणि 46 धावा. चांगली फलंदाजी केली सिद्धेश आणि विघ्नेश या 2 फलंदाजांनी आपल्या संघासाठी. जवळजवळ 45 धावाचं आव्हान 46 धावाचं आव्हान ठेवलं ते मोकावणे संघापुढे. चोवीस चेंडू आणि 46 धावांचं आव्हान शिवशक्ती मोकावणे संघापुढे ठेवलं ते धर्मवीर संघाने. चांगली फलंदाजी केली 2 फलंदाजांनी. चला पंच घाई करायची. 4 षटकांचा हा सामना. 4 ओव्हरमध्ये धावसंख्येचा टार्गेट ठेवलाय तो 46 रन्सचा. धर्मवीर संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि मोकवणे संघ आपले दोन्ही धावणारे फलंदाज पाठवायचे मैदानात.
दाखवणं संघामध्ये एकच अनुभवी खेळाडू वैभव धडाडीसाठी मैदानात. वैभव आणि तुषार बघूया कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतायत. मुख्य पंचांच्या भूमिकेत निलेशजी गवळे आणि लेख पंचांच्या भूमिकेत महेशजी साखरे. गोलंदाजी मार्कवर ललित. कसारा गावाचे नावाजलेले असे उदयोन्मुख खेळाडू ललित. ओके, पंच सामन्याला सुरुवात करायचे. पंचांकडून ग्रीन सिग्नल मिळतो या सामन्यासाठी आणि स्ट्राईकला आहे तो वैभव, नॉन स्ट्राईकला आहे तो तुषार. बघूया ललित तो वैभव, एक नौका खेळाडू गोलंदाज, अनुभवी खेळाडू फलंदाज आणि पहिला चेंडू निर्धाव. तितकं सुंदर गोष्टीरक्षण निलेशजी निचिते साहेब यांच्याकडून, सॉरी नरेशजी निचिते साहेब यांच्याकडून. सुंदर असा ठेवला चेंडू, त्यावर तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सतीश यांच्या मार्फत. एकच धाव, धावून पळून पूर्ण. 2 चेंडू आणि 1 धाव. दरम्यान पुढील चेंडू ललित याचा तुषार साठी. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय तुषार ललित याचा. सुंदर असा चेंडू, त्यावर 1 धाव, धावून पळून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न करतील मात्र पूर्ण होणार नाही. एकच धाव, लेग बाईट. दरम्यान पुढील चेंडू ललित याचा वैभव साठी. अनुभवी फलंदाज वैभव, तितका सुंदर फटका. गॅपश्रेष्ठ होता मात्र सतीश तिथे आला आहे. चेंडू गॅदरकर आणि तितकी सुंदर फेकी. एकच धाव पूर्ण. चार चेंडू आणि अवघ्या 3 धावा. धावफलकावर धावफलक हलता ठेवावा लागेल मुकाबले संघा. दरम्यान पुढे चेंडू ललित याचा तुषार साठी. बघूया कशा प्रकारे समाजा. निर्धाव चेंडू वाटत. सुंदर असं यष्टीरक्षण नरेश यांचं. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 3च धावा. षटकातील शेवटचा चेंडू ललित याचा. बघूया कशा प्रकारे हा चेंडू असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 6 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा घेण्यात यशस्वी झालेत शिवशक्ती मोखावणे संघ. तीनच धावा घेण्यात यशस्वी झालेत मोखावणे संघ. चला धर्मवीर संघ तरी आपला दुसरा गोलंदाज पाठवायचा आहे. आय थिंक नरेश असेल असं वाटतंय. नाही, करण अंबाला पुढील गोलंदाज. करण अंबाला. चला करण अंबाला तो वैभव. वैभव गगे नावाजलेला असा फलंदाज. बघूया आज कशा प्रकारे फलंदाजी करतो. उंचावर मारण्याच्या नादात बीट होतो तो वैभव.
करण हा देखील करण आंबाला देखील कसारा गावातील खेळाडू आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. काहीच समजत नाही वैभव याला कोणता फटका खेळू. 2 चेंडू हुकला चुकला आणि मुकला देखील. षटकातील तिसरा चेंडू करण आंबा याचा वैभव साठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आता मात्र दिशा भरकटतो जराशी. 2 चेंडू आणि 4 धावा. पुढील चेंडू करण आम्हाला याचा तितका सुंदर चेंडू. नरेश शेठ सुंदर असा क्षेत्ररक्षण करण्याच्या नादात 2 धावा डिक्लेअर मध्ये वाटतं. ओके 5 हाताने 2 धावा दिल्यात वाटतं नरेशाने. अशी एकच धाव असते. दरम्यान पुढील चेंडू करण आम्हाला याचा वैभव साठी. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका. विघ्नेश चेंडू जवळ आला आणि चेंडू फेकी केली. सुंदर अशी फेकी. एकच धाव घेण्यात यश. 4 चेंडू आणि 7 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू करण याचा तुषार साठी. जमेची बाजू असेल. अजून कोणताही खेळाडू बाद झाला नाहीये मुकवणे संघाचा. मात्र धावा देखील तशा येत नाहीये. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. बॅटचा कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी. आतापर्यंत दुसऱ्या इनिंग मधील एकूण 8 चेंडू टाकून झालेत आणि 8च धावा पूर्ण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दुसरं षटक संपलंय. धावसंख्या किती 8. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो तो सिद्धेश डोंगरे उर्फ विवेक शेलार. कसारा गावचे विवेक शेलार. सिद्धू गोलंदाजी मार्कवर. बघूया विवेक शेलार यांच्यासारखी गोलंदाजी करतायत का सिद्धू. त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील आहे सिद्धू यांची. आणि पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नरेश निचिते यांच्यासाठी सुवर्णाची संधी. जेल पकडल्यास निलेश भाऊ गुजर पालघर पोलीस यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणि त्रिफळा चीत झालंय असं वाटतं. ओके त्रिफळा चीत ते तुषार. आता तुषाराची जागा भरून काढण्यासाठी जात होते तुषार. नरेशजी निचिते यांच्यासाठी सुवर्णाची संधी. कोणत्याही प्रकारची कॅच घेतल्यास निलेशजी गुजर साहेब पालघर पोलीस यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक गुगल पे मार्फत दिलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. तीन चेंडू 8 धावा. आतापर्यंत सिद्धू याने म्हणजेच विवेक शेलार याने कोणत्या प्रकारची धाव दिली नाहीये. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
ओके डिक्लेअर स्वरूपात एक धाव. नरेश निचिते यांच्यामुळे ही झालेली चुकी आणि 22 स्वरूपात एक धाव. दरम्यान पुढील चेंडू सिद्धू यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. 5 चेंडू मध्ये अवघी डिक्लेअर स्वरूपात एक धाव खर्च केली होती सिद्धू याने. दरम्यान शेवटचा चेंडू अगदी विवेकशेला टाईप गोलंदाजी आणि अवघ्या 6 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केली सिद्धू याने आणि एक गडी देखील बाद केलाय. पुढे गोलंदाज नरेश निचिते. बघूया आपण गोलंदाजी केल्यास आपल्याला निलेशजी निचिते साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच कोणत्याही प्रकारचा जेल घेतल्यास 501 रुपयाचं पारितोषिक. चला सामन्याला सुरुवात. नरेशजी निचिते बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करताय. भरपूर वर्षांचा अनुभव. पहिला चेंडू आणि टोला चेंडू तितकं सुंदर करून क्षेत्ररक्षण त्यावर एकच धाव पूर्ण. रनआउट घेतल्यास 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार नाही. फक्त आणि फक्त व्हॅलिड विकेट साठी मिळेल. पुन्हा एकदा सुंदर टोला चेंडू आणि तितका सुंदर असा फटका त्यावर 6 धावा. षटकार. उंचवर मारलेला चेंडू खाली विघ्नेश आणि गडी बाद. नरेश यांना विकेट प्राप्त झाले आणि 501 रुपयाचे पारितोषिक लागू झाले निलेशजी गुजर साहेब यांच्याकडून. तीन चेंडू आणि 16 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. तुषार यांची जागा भरून काढण्यासाठी गेला तर नयन. बघूया नयन याला अनुभव आहे या खेळपट्टीचा आणि त्याचा फायदा काही घेता आला नाही. निर्धाव चेंडू. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. चेंडू तितका सुंदर असा फटका आणि फटका जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. कोणती धाव नाही. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू असेल. नरेशजी निचिते यांच्या अजून 500 रुपये मिळवण्याचा चान्स नरेश यांना आहे. विकेट गोलंदाजी करावी लागेल. 500 रुपये लागू झालेत. उत्कृष्ट मारला चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एकच धाव पूर्ण. आज काय सेल टाकलेली